हॅलो फ्रेंड्स, ऐश्वर्या क्रिएशनमध्ये मी ऐश्वर्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत हे कृषी लीफ बनवायला अतिशय सोपं आणि पटकन होणारं असं आहे. चला तर मग लगेच सुरुवात करूया. सुरुवातीला इथे आपल्याला मॅजिक रिंग घालून घ्यायची आहे. मॅजिक रिंग घालून झाल्यानंतर इथे आपल्याला 2 चेन घालायचे आहेत. 1 2 त्यानंतर आता या मॅजिक रिंगमध्ये आपल्याला 8 हाफ डबल क्रोशे घालून घ्यायचे आहेत. आता हाफ डबल क्रोशे घालून झाल्यानंतर सुरुवातीला जे आपण 3 चेन घातल्या होत्या त्याच्यातल्या शेवटच्या चेनमधून आपण लोकर काढून इथे स्लिप स्टिच घालून घेणार आहोत. त्यानंतर इथे आपल्याला 5 चेन घालून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 आणि 5. त्यानंतर पहिली चेन स्किप करायची आणि दुसऱ्या चेनमध्ये आपल्याला एक स्लिप स्टिच घालून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्या पुढच्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचा आहे. आता त्याच्या पुढच्या 2 चेनमध्ये आपल्याला एक एक हाफ डबल क्रोशे घालून घ्यायचा आहे. आता ही जी खालची चेन आहे त्या चेनमध्ये आपल्याला एक स्लिप स्टिच घालून लॉक करून घ्यायचं आहे. आता पानाच्या पुढच्या भागासाठी इथे आपल्याला सुरुवातीला 7 चेन घालून घ्यायच्यात. 1 2 3 4 5 6 आणि 7. त्यानंतर आता पहिली चेन स्किप करायची आणि दुसऱ्या चेनमध्ये आपल्याला एक स्लिप स्टिच घालून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्या पुढच्या चेनमध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्या पुढच्या 4 चेनमध्ये आपल्याला एक एक हाफ डबल क्रोशे घालून घ्यायचे आहे. 1 2 3 आणि 4. आता या खालच्या चेनमध्ये आपल्याला स्लिप स्टिच घालून लॉक करून घ्यायचे. त्यानंतर आता पुढच्या भागासाठी इथे आपल्याला 10 चेन घालून घ्यायचे. 2 3 4 5 6 7 8 9 10. आता पहिली चेन स्किप करून इथे आपल्याला एक स्लिप स्टिच घालून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्या पुढच्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्या पुढच्या 5 चेनमध्ये आपल्याला हाफ डबल क्रोशे घालून घ्यायचं आहे.
2 3 4 आणि 5. त्यानंतर आता या शेवटच्या 2 चेनमध्ये आपल्याला एक एक डबल क्रोशे घालून घ्यायचे आहे. आणि सगळ्यात शेवटी आता या पुढच्या चेनमध्ये स्लिप स्टिच घालून आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता पुढच्या भागासाठी आपल्याला इथे 13 चेन घालून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि आता पहिली चेन स्किप करून दुसऱ्या चेनमध्ये एक स्लिप स्टिच घालून घ्यायचा. त्यानंतर पुढच्या 3 चेनमध्ये आपल्याला सिंगल क्रोशे घालून घ्यायचा आहे. 1 2 आणि 3. त्यानंतर त्याच्या पुढच्या 2 चेनमध्ये आपल्याला एक एक हाफ डबल क्रोशे घालून घ्यायचा आहे. 1 2 आणि आता उरलेल्या 6 चेनमध्ये आपल्याला इथे एक एक डबल क्रोशे घालून घ्यायचा आहे. 1 2 3 4 5 आणि 6. त्यानंतर सगळ्यात शेवटी पुढच्या चेनमध्ये आपल्याला स्लिप स्टिच घालून लॉक करून घ्यायचं. आता इथे तुम्ही बघू शकता आपली पानाची एक बाजू इथे तयार झालेली आहे. तसंच आता आपण इथे दुसऱ्या बाजूला करून घेणार आहोत. त्यासाठी इथे सुरुवातीला आपल्याला 10 चेन घालून घ्यायचे. आता पहिली चेन स्किप करून दुसऱ्या चेनमध्ये एक स्लिप स्टिच घालायचा. त्यानंतर त्याच्या पुढच्या 2 चेनमध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्या पुढच्या 5 चेनमध्ये इथे आपल्याला हाफ डबल क्रोशे घालून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी इथे आपण डबल क्रोशे घालून घेणार आहोत. आता सगळ्यात शेवटी इथे आपण स्लिप स्टिच घालून लॉक करून घेणार आहोत. त्यानंतर आता पुढच्या भागासाठी 7 चेन घालून घ्यायच्या. त्यानंतर पहिली चेन स्किप करून दुसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिच घालायचा. त्यानंतर त्याच्या पुढच्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचा. त्यानंतर पुढच्या 4 चेनमध्ये आपल्याला हाफ डबल क्रोशे घालून घ्यायचा आहे. हाफ डबल क्रोशे घालून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी खालच्या चेनमध्ये स्लिप स्टिच घालून लॉक करून घ्यायचं. आता पुढच्या भागासाठी सुरुवातीला 5 चेन घालून घ्यायचे. त्यानंतर पहिली चेन स्किप करून दुसऱ्या चेनमध्ये एक स्लिप स्टिच घालून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्या पुढच्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढच्या 2 चेनमध्ये आपल्याला एक एक हाफ डबल क्रोशे घालून घ्यायचं आहे.
आणि सगळ्यात शेवटी स्लिप स्टिच घालून आपण इथे लॉक करून घेणार आहोत. आता इथे पान आपलं तयार झालेलं आहे. आता याचा देठ कसा बनवायचा ते आपण इथे बघणार आहोत. त्यासाठी आता या पुढच्या चेनमध्ये आपल्याला सुरुवातीला एक स्लिप स्टिच घालून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला 10 चेन घालून घ्यायचे आहेत. 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. त्यानंतर पहिली चेन स्किप करायची आणि त्याच्या पुढच्या प्रत्येक चेनमध्ये आपल्याला स्लिप स्टिच घालून घ्यायचं आहे. आता पानाचा देठ इथे आपला तयार झाला आहे. आता आपण इथे पुढच्या चेनमध्ये स्लिप स्टिच घालून लॉक करून घेणार आहोत, म्हणजे इथे आपलं पान तयार होईल. तुम्ही आता बघू शकता इथे आपलं हे लोकरीचं पान तयार झालेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.